कल्याण मुरबाड रोडवरील रायते पुलावर झालेल्या अपघाताच्या नंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कल्याण पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवासी वाहतूक होते आणि त्यामध्ये जास्त प्रवास घेतात ते परमिटचं उल्लंघन आहे आणि त्या परमिटचं उल्लंघन म्हणून वाहतूक विभागातर्फे आम्ही फाईन मारावं 10 ते 12 रुपये ते आम्ही दंड त्याला आकारण्यात आलेला आहे आणि सतत अशी कारवाई आम्ही चालू ठेवली आहे. आता नुकताच जो प्रकार घडला आहे तो अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई अधिक कडक आम्ही केलेली आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. कल्याण मुरबाड रोडी 2 दिवसापूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. मिक्सर आणि काळी ब्लू टॅक्सी आहे यांचा जोरदार धडक्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यानंतर कल्याण ट्रॅफिकचे पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवरती आलेले आहे. कल्याण वरनं जाणारे जे प्रवासी आहेत कल्याण भिवंडी त्यातून कल्याण पडगा कल्याण मलंगड ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या ब्लू टॅक्सी ज्या आहे त्या धावत असतात. ओव्हर सीट ज्या आहेत त्या देखील होत असतात. मात्र टॅक्सी चालक जे आहे एवढा मोठा अपघात झालेला तरीसुद्धा सुधरत नाही आहे. त्यामुळे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी ते ॲक्शन मोडवरती आलेले. आपण पाहू शकता का ही कार आहे. या कारमध्ये 7 जणांना परमिट दिलेला परवानगी आहे. मात्र आपण पाहू शकता की लहान लहान मुलं आहेत 10 ते 12 जे आहेत प्रवासी जे आहे बसवलेले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस जे आहे ते आता पूर्णतः जे आहे ते कारवाईला सुरुवात केलेली आहे. कल्याण ट्रॅफिक जे आहे ते पोलीस जे आहे ते स्टेशन परिसरामध्ये सकाळपासून जे आहे त्यांनी कारवाईला जी आहे सुरुवात केलेली आहे. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण.